नमस्कार, मी श्रुती सेमी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। उन्हाळा चालू झालेला आहे आणि सगळ्यांनाच काहीतरी थंड खायला आवडतं आणि लस्सी तर हे सगळ्यांनाच आवडतं। तर आज मी लस्सी कशी बनवायची ह्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर हे आहेत आपले इन्ग्रेडियंट्स आणि सर्वात प्रथम इथं आपल्याला घट्ट दही आणि साखर हे दोनच इन्ग्रेडियंट्स लागणार आहे आणि बर्फ हा ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलात तरी चालणार आहे। घट्ट परफेक्ट दही कसं बनवायचं याची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करा। आणि तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी खूप कमी क्वांटिटी इथं बनवत आहे, तर त्याची रेसिपीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकता। आणि सर्वांचे मी आभार मानते की मी जी रेसिपी शेअर केली होती घट्ट परफेक्ट दही कसं बनवायचं, त्याला तुम्ही 2.9K व्ह्यूज दिलेले आहेत, तर मनापूर्वक आभार। जर का तो व्हिडिओ अजून कोणी बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि घरी ट्राय करा। चला तर मग आपण आता पुढे बघूयात। आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तुम्हाला जर का लगेच बनवायचं असेल तर तुम्ही मिक्सरचं भांडं पण घेऊ शकता, नाही तर रवीच्या साहाय्याने एक मोठं भांडं घेऊन त्यात दही घुसळून घेऊ शकता रवीच्या साहाय्याने। ह्याचं जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा। तर मी हे जे दही घेतलेलं आहे हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि त्यामध्ये साखरसुद्धा घालून घेते। मी प्रमाण तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला गोड हवं आहे, आंबट हवं आहे, त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करून घेऊ शकता। आता ह्यामध्ये मी बर्फाचे 4 तुकडे घालून घेते, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, ऑप्शनल आहे, कंपल्शन नाही आहे। आता आपल्याला ह्याला मिक्सरमधनं 1-2 मिनटंभर मिक्स करून घ्यायचं आहे, तर मी मिक्स करून घेते आणि मग आपण भेटूयात। तर इथं आपली लस्सी ही तयार झालेली आहे, चला तर मग आपण बघूयात। वाव, हे बघा किती मस्त जाळीदार आणि दाटसर झालेली आहे आपली लस्सी। आता आपण ह्याला सर्व करूयात। तर इथे एक काचेचा ग्लास घेतला आहे, त्यामध्ये आपण घालून घेऊया आणि तुम्हाला जर का अजून जाळीदार पाहिजे असेल तर थोडं घालताना वरून घाला, जेणेकरून त्याच्यात बबल्स येतील आणि आपली लस्सी अजून जाळीदार होईल। तुमच्या घरी जर का मलाई असेल तर तुम्ही मलाईसुद्धा वरनं डेकोरेशन करून त्यावर घालू घेऊ शकता, नाही तर तुमच्याकडं बदाम, पिस्ता किंवा कोणतेही नट्सनं तुम्ही डेकोरेशन करू शकता, किंवा जर का केशर असेल तर केशरसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालून सर्व करू शकता। मला अशीच प्लेन लस्सी प्यायला आवडते, त्यामुळं मी अशीच पिणार आहे, मी यावर काहीच डेकोरेशन करणार नाही आहे आणि मला खरंच आता थांबवत नाही आहे, कधी पिऊ असं झालं आहे। चला तर मग मी एन्जॉय करते आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी ही रेसिपी जर का आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा, कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल। धन्यवाद।